गावठी बनावट पिस्तूल बाळगणाऱ्या दोघा जणांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आवळल्या मुसक्या। धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोघा बाईक सवारांकडून गावठी बनावटीचे पिस्तूल हस्तगत केले। त्यासोबतच 2 जिवंत कारतूस देखील या दोघांकडून पोलिसांनी हस्तगत केले आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहितीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सोनगी टोल नाका येथे या बाईक सवारांची थांबून तपासणी केली असता त्यांच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल आढळून आले। पोलिसांनी तात्काळ या दोघा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल व 2 जिवंत कारतूस हस्तगत करत त्यांच्याकडे असलेली बाईक देखील पोलिसांनी हस्तगत केली आहे। त्याचबरोबर ज्या इस्माने त्यांना हे गावठी बनावटीचे पिस्तूल दिले त्याचा देखील पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे करण्यात येत आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। स्थानिक गुन्हे शाखा यांच्या टीमने सोनगीर टोल नाका येथे एक मोटरसायकल क्रमांक MH18CF5012 हिला इंटरव्ह्यू केला असता 2 आरोपी चेतन जीवराव पावरा वय वर्ष 19 आणि युवराज बापू शिरसाट राहणार देवपूर या दोघांना इंट्रोगेट केला असता त्यांच्याकडून आपण एक गावठी बनावटीचा पिस्टल जप्त केलेला आहे आणि 2 जिवंत कारतूस जप्त केलेला आहे, एक मोबाईल आणि त्याचप्रमाणे एक बजाज पल्सर गाडी आपण जप्त केलेली आहे। या दोन्ही आरोपींनी भावेश जोशी नावाचा एक आरोपी आहे त्याच्या सांगण्यावरनं हे पिस्टल मध्य प्रदेशमधून प्रोक्युअर केलेलं आहे। भावेश जोशीवर या अगोदर देवपूर इथे 2 आणि चाळीसगाव रोड इथे 2 असे गुन्हे ऑलरेडी दाखल आहेत। भावेशला आपण आता लवकरच अटक करणार। धन्यवाद।